हल्ली आजूबाजूला घडणाऱ्या घटना ऐकल्या की पालकांनी आता किती जागरूक राहायला हवं असं वाटतं. आता फक्त लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच हे शिकवून चालणार नाही, तर त्यासाठी पालकांनी सुद्धा विशेष काळजी घ्यायला हवी. सगळ्यात पहिलं, आपली मूल ही आपली जबाबदारी आहे, म्हणून आपलं मूल जर दुसरीकडे कुठे जात असेल तर त्याकडे अगदी बारकाईने आपलं लक्ष असायला हवं. दुसऱ्या कोणावरही विसंबून न राहता आपल्या मुलांकडे आपलं लक्ष कसं राहील याचा विचार केला पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना कोणाच्याही मांडीवरती बसवू नका. आता यामागे कोणत्याही जवळच्या व्यक्तींना दुखावण्याचा हेतू नसतो, पण तरी सुद्धा मुलांना कोणाच्याही मांडीवर बसण्याची सवय लावू नका. मुलांना सतत कोणाचेही पापे घ्यायला लावू नका, कारण ही सवय सुद्धा फार वाईट आहे. मुलगी असो किंवा मुलगा, खूप जणांना सवय असते की ते लहान असताना कोणासमोरही कपडे बदलण्याची किंवा त्यांना कपडे न घालता तसंच ठेवण्याची. तर ही सवय सगळ्यात आधी मोडा. आणि दुसरी गोष्ट, कोणासमोरही मुलगी असो किंवा मुलगा कोणाचेही कपडे बदलू नका. मुलांना शी किंवा सू झाली असेल तर कोणासोबतही न पाठवता पालक म्हणून तुम्ही स्वतः जा. आपल्या मुलाप्रती एखाद्याची नजर जर खराब असेल आणि ती आपल्या लक्षात येत असेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी सुद्धा अशा व्यक्तींकडे आपल्या मुलांना पाठवू नका. याशिवाय मुलं पार्कमध्ये खेळत असतील किंवा शेजाऱ्यांकडे खेळत असतील तेव्हा ते नेमकं काय करतायत, त्यांच्यावर कोण आहे, या सगळ्यांकडे अगदी बारकाईने लक्ष द्या. मुलं लहान असताना, म्हणजेच त्यांना जोपर्यंत चांगलं आणि वाईट कळत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे अगदी सावलीप्रमाणे पालकांनी राहायला हवं. मुलांना जोपर्यंत चांगलं किंवा वाईट कळत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत अगदी सावलीप्रमाणे राहा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय तुमच्याही काही सूचना असतील त्या सुद्धा आम्हाला येऊ द्या. आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि YouTubeला सबस्क्राईब करा.